आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसामध्ये तुझ्या आभार महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनाचा प्रत्येकांना सहाय्य. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे करतो. हालेलुया. तर आपण बायबलची काही मुद्दे असे असतात, कधी कधी एखादं वचन आहे ते आपल्याला समजत नाही. एखाद्या व्यक्तीला वाटते की हे शब्द का बायबलचे वारंवार बोलले जातात. तर प्रत्येक गोष्टी ज्या असतात ना, जगपर्यंत त्याला पटत नाही, तत्पर्यंत त्याला पटणाऱ्या गोष्टी समजून घ्याव्या या दृष्टीने त्याला शिकवलं जाते. हालेलुया. म्हणून जेव्हा आपल्या गोष्टी म्हणजे आपले आचार विचार हे देवाबरोबर बसलेले नसतात, तर आपल्या मनाच्या शरीराच्या बरोबर बसलेले असतात, तर आपल्याला देवाबरोबर बसायचं आहे आणि देवाच्या लोकांबरोबर पण बसायचं आहे. पण कधी कधी जे शिक्षण आपल्याला देवाने दिलेलं असते ते शिक्षण आपल्या जीवनात कधी बसलेलं नसते. तर सुरुवातीला ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांबरोबर काम करायची सुरुवात केली, त्यावेळेला पहिलं प्रथम शिष्यांची निवड केली. मग ते 4 अध्याय 19 आणि 20 वचन केले. त्यांनी त्यांना म्हटले माझ्या मागे चला. काय सांगितलं? प्रभूने आपल्या शिष्यांना जेव्हा घडण केली ना, तेव्हा प्रभू काय सांगते? शिष्याला सांगितलं माझ्या मागे चला. पण पूर्वीच्या काळात शिष्य म्हणजे कोण? पुरुष लोक. स्त्रिया पण शिष्य होत्या, पण शिष्यांना म्हणजे पुरुषांना पहिला हक्क आणि पहिला अधिकार होता, स्त्रियांना नव्हता. कारण आदामाच्या काळात स्त्रीने पहिल्यांदा पाप केलं. हालेलुया. नव्या करारामध्ये स्त्रीपासून म्हणजे मरियेपासून या जगात सन्मानी किंमत स्त्रियांना मिळाली. नाहीतर पूर्वीच्या काळामध्ये एका एवेच्या गुणामुळे, चुकीमुळे संपूर्ण काय सांगितलं? स्त्रियांवर अत्याचार आणि अन्याय होतो. हालेलुया. पण परमेश्वराने जे नियम केले, हळूहळू मोशेला, नोहाला, अब्रामाला, हालेलुया, या अशा लोकांना त्यांनी निवड केली आणि त्याची फॅमिलीची पण निवड केली. हालेलुया. हालेलुया. आणि ती निवड झाल्यानंतर प्रत्येकी व्यक्तीला सन्मान मिळाला. मग कुटुंबाची तयारी केली. आता आपण जर बघितलं येशू ख्रिस्ताबरोबर हालेलुया पेत्र होता आणि पेत्र काय सांगते? आम्ही सगळं सोडलं, आई, बा, भाऊ, बहीण, तर तुला काय मिळेल? हालेलुया. म्हणजे आम्हाला काय मिळणार? हालेलुया. आज तुम्ही तो विचार करणार. हालेलुया. जेव्हा आपण प्रभूमध्ये वचन ऐकतात, मार्क 3:33 मध्ये तसं वचन देतो, आपण नातेवाईक बनतात आणि आपली नाती एवढी वाढली जातात की देवाच्या राज्यामध्ये आपलं राज्य उपस्थितीत बनवलं जातं. हालेलुया. आणि या वचनाद्वारे पेत्र प्रभूच्या मार्गानुसार काम करायला सुरुवात करतो. हालेलुया. तर त्यांनी काय वचन सांगितलं बघा, शिष्याला त्यांनी सांगितलं, तेव्हा पेत्र येशूच्या आज्ञानुसार चालायला सुरुवात केली. म्हणजे मी तुम्हाला माणसं म्हणजे पुरुष, स्त्रिया, सगळे माणसं कोण असतात? नुसते पुरुषच आहेत का? माणूस दिसते. माणूस, आता माणसाचे विचार वेगळे असतात. आता माणूस आपण काय सांगणार? कुठली माणूस दिसतो? हालेलुया. माणूस म्हणजे स्त्री आणि पुरुष एकाच प्रतिरूप बनवलेले आहे. उत्पत्ती 1:27. नर व नारी निर्माण केली, भेदभाव निर्माण नाही केला. हल्लीच्या काळामध्ये
बरेचसे सुवार्थिक सुद्धा असेच बोलतात की स्त्रियांना प्रभूमध्ये अधिकार नाही, मंडळीत बोलायचा अधिकार नाही, प्रचार करायला अधिकार आहे, बायबल खूप मुद्द्यावर आहे. सगळे पवित्र शास्त्राच्या शिकवणावर नाही. आता एखाद्या व्यक्तीला, आता जर स्त्री लूक मध्ये आपण वाचतो की पवित्र मरिया म्हटलं तिला स्त्रियांमध्ये धन्य म्हटले. काय? तिला प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला. म्हणजे एका स्त्रीला देवाची आई म्हणून सन्मानित दिले. कधी कधी आपण लोक आहेत मत्ते 7:1 मध्ये तसं प्रभू सांगतो की कोणाचा दोष काढायचा. काही लोकांना माझं वचन किंवा माझं प्रवचन पटत नाही, कारण मी कसा करतो, सगळ्या विषयावर कांदा पाहिजे, लसूण पाहिजे, मिरची कोथिंबीर पाहिजे, जेवण बनवायला सगळे एकच भात घेऊन नाही. भात घेतलं तर त्याला पाणी लागतं, बरोबर, चालू घेतलं तर पाणी लागते, धुवायला लागते, गॅस लागते, टोप लागते, तेव्हा ते शिजते त्याच्यावर ढाकून द्यावं, बरोबर, चमचा पडला. सगळ्या गोष्टी बायबल मधले जे नियम असतात ते सगळे लोकांना दाखवले पाहिजे की याला जोडीला काय काय लागते. तसं येशू ख्रिस्त एकच देव होता, पण त्याच्याबरोबर आपले शिष्य पण होते, संदेष्टे पण होते, सुवार्थिक पण होते, आणि अशा व्यक्तीला घेऊन प्रभूने ते काम, कारण काम ते देवाचं आहे, म्हणजे परमेश्वर पित्याच आहे, आणि ते काम आपल्या सगळ्याकडून झालंच. म्हणून निवडची आहे. योहान 15:16 मध्ये परमेश्वर जेव्हा शिष्याला पण सांगतो, तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडले, तर तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमची फळं टिकावी. सगळ्यांना आध्यात्मिक शिक्षण आणि आध्यात्मिक मार्ग सगळ्यांना नाही भेटू शकत, आणि तेवढं भेटण्यासाठी सगळे इंटरेस्टली नाही, त्याची निवड लागते. लाखो करोडातून एखाद्या व्यक्तीची निवड असते, आणि ती निवड झाल्यानंतर त्यांनी ती निवड करून घेतलेली असेल आणि देवाच्या आज्ञात आणि नियमात जर तो पाळत चालत असेल तर त्याच्याद्वारे परमेश्वर परिपूर्ण कार्य करेल. नसेल तर सैतान त्याला पकडेल, न सैतान त्याच्या आतमध्ये शिरून त्याच्याद्वारे चुकीची कल्पना, चुकीचे मार्ग, चुकीचं शिक्षण, चुकीचे गुण हे सगळे ते करायला सुरुवात आहे. दोन प्रकार आहे आपल्या जीवनामध्ये मार्ग आहे, एक परमेश्वराचा आणि एक शैतानाचा. म्हणून आपल्या सगळ्यांना ऍडजस्टमेंट करावं लागते. आता जर तुम्ही ऍडजस्टमेंट नाहीये तर तुमचं जीवन जे आहे ते आध्यात्मिक गोष्टीकडे वळालेलं दिसणार नाही. ही कसं आहे माहितीये का, बायबलची वचनं, बायबलचं ज्ञान, बायबलची सुवार्ता ही कसं आहे, या शरीराला एक मजबूती बनवणारी एक ताकद आहे. काय म्हणतात, एक मजबूती बनवणारी एक ताकद आहे, आणि ही जी ताकद शरीराच्या आरपार बसते तेव्हा त्या शरीराला जीवनाची शोभा भेटायला सुरुवात. वचन 20 लागलेच ते जाळी सोडून, ते लागले त्यांनी जाळी सोडली. जी जाळीच्या पाठीमागे लागलेली होती, मासली कामधंदा त्याच्या शोधात होते, ते सोडून टाकले. आता पेत्राला तुम्ही एक अनुभव घ्यायचा. आता पेत्राच्या गोष्टी बघा, त्यांनी जाळी सोडली, पण मग ते 19 अध्यायामध्ये ना 23 पासून त्यांनी पुढे गोष्टी घेतलेली. परमेश्वर आपल्याला काम सोडायला पण लावतो आणि कामाचा नंतर आध्यात्मिक गोष्टीचा एक इतिहास पण द्यायला सांगतो. बरेचसे लोक असे असतात, काम सोडतात, येशूमध्ये येतात, काम सोडतात, पण कार्य पण सोडतात. काम सोडतात ना कार्य सोडतात. आता काम सोडणार ना कार्य सोडणार, ते कसं तुमचा प्रभूचा मार्ग तुमच्या जोडीला येणार आणि कसं प्रभू तुम्हाला येस द्यायला सुरुवात करतात. तेव्हा प्रभू येशू शिष्यांना हा शब्द सांगते, कारण शिष्य परत सोडून गेलेले होते,
परत जोडायला लागले. हालेलुया. परत ते जोडायला लागले, कारण देवाविना आपली जोडी होतच नाही. भले आपण किती देवापासून दूर व्हा, 23:26 पासून किती दूर जरी झाले तरी शेवटी आपल्याला देवाचीच गरज आहे. ना तुम्हाला ना मला असं नाहीये, आपल्या सगळ्यांना देवाची गरज आहे. त्यावेळेला पेत्र तिथे सांगते, जरा वाच. मत्ते 19:23 तेव्हा येशू आपल्या शिष्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो स्वर्गाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे धन घ्यायच्या मागे नाही लागायला सांगितलं. म्हणजे काय सांगितलं? स्वर्गाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणं फार कठीण आहे. आता का त्यांनी सांगितलं? हालेलुया. कारण आपण काय करतो, त्यांनी पेत्राने जाळी सोडली, बरोबर. जाळी सोडल्यानंतर त्यांनी काय केलं? हालेलुया, येशूचा स्वीकार केला. पण पुढे त्याला शिकवण द्यायला लावलेलं. हालेलुया. हे बघ, सगळे धनाच्या मागे लागले, त्याला देवाची किंमत नाही. जेव्हा आपल्याला धन, पैसा, वस्तू मिळायला लागला ना, तेव्हा आपल्याला देवाची गरज नाही लागत, असं आपलं मन आपल्याला खात असतं. आता पैसा, धन, वस्तू आपल्याकडे सगळं आहे, पण आपण सगळे सारखे नाही. हालेलुया. सगळं आहे पण सगळं सारखं नाही. धनवान असताना हालेलुया तो आपल्यासाठी गरीब झालेला आहे. तर पुढे वचन घेऊया. वचन 24 मी आणखी तुम्हाला सांगतो देवाच्या राज्यात. बघा काय सांगितलं? कोणाच्या राज्यात? देवाच्या. आता तुम्ही देवाच्या राज्यात आलेत की नाही? त्यांनी काय शिकलं? देवाच्या धनवानाचा प्रवेश होणे यापेक्षा उंटाना सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. काय? उंट त्या सुईच्या. आता तुम्ही विचार करा, एवढा उंट कसा जाणार? त्या जाळीच्या मधून बघायचं तरी सारखा माणूस नाही दिसत. पण तो समजा सोपा आहे. आता उंट तिकडे आणि तो सुईतून बघा दिसेल, बरोबर. जो हुशार आहे तो सांगेल हा दिसते. जो सांगते सोपा आहे, तुम्ही सांगितलं कसं बुजणार, परंतु त्याच्या बुद्धीचा वापर केला तर तो सांगेल हा आहे बघ, इकडून गेलाय माझ्या सुईच्या. वचन 25 ऐकून शिष्य फार थकवून म्हणाले, मग कुणाचे तारण व्हावे शक्य आहे. शिष्यानं थक्क म्हटलं, कोण जाणार मग स्वर्गात? स्वर्गासाठी आपण जी तयारीत आहे, त्याच्या वचनात चालण्याचा प्रयत्न करत आहे, तर नक्की कोण जाणार स्वर्गात? मग स्वर्गासाठी प्रभू येशू आलाय ना. मग आपल्याला सगळ्यांना जर हे श्रीमंताच्याच मागे लागले तर स्वर्गात. येशूने त्यांच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, माणसांना हे अशक्य आहे, देवाला सर्व शक्य आहे. ज्या गोष्टी माणसाकडून होणार नाही ना, त्याच गोष्टी देवाकडून होणार आहे. त्याने काय सांगितलं? या गोष्टी माणसाला अशक्य आहे, देवाला तर सर्व काही शक्य. आता तुम्ही विचार करा, देवाच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या सगळ्यांना समजतात. तुम्ही विचार करा, कोण असा माणूस आहे की या जगाच्या गोष्टीसाठी आपलं मन खेळत नाही? किती धन आलं तरी तो तुमचं मन तिकडेच लागते का नाही? मध्ये 6:21 वचनामध्ये तसं आपल्याला पुढच्या गोष्टी दिलेल्या. कारण आम्ही कुठे आहेत माहितीये का? देवाच्या हाकेला नाहीये, धनाच्या हाकेला, वस्तूच्या हाकेला, मोज मजा, पार्ट्या, प्रोग्राम, हर एक लोक आकर्षित बसलेले आहेत. हे आकर्षित आपल्याला जीवनात सुख देत नाही. खरी भाकर उंची आज आम्हाला प्रभूच्या शिक्षणानुसार आपलं जीवन स्वर्गाच्या मार्गात.
कारण जिथे धन आहे, आज येशूने नेलं तर माझं धनावरच माझं जीवन केलेलं आहे, कारण मी आत्माने अर्पण केलं. आपला नेहमी आत्मा अर्पण करायचा. आपला आहे का जीवन? आपल्या जवळ आपलं जीवन आहे का? नाही. तेव्हा पेत्राने त्यांना म्हटले, पहा आम्ही सगळं सोडून आपल्या मागे आलेले आहेत, तर आम्हाला काय सांगतो तो? आता मी आले, आता तुम्ही इकडे आल्या, आता तुम्ही मला विचारणार, विचारणार का नाही विचारणार? आम्हाला काय मिळणार? हालेलुया. मी तुम्हाला काय सांगू काय मिळणार असं? हालेलुया. रोजची भाकर येशूने तेच शिकवलेलं होतं. मग 6:9 पासून प्रार्थना शिकवताना ती शिकवले आणि त्याच्या लक्षात नाही आलं, तुला भाकर ती मी देईन, हालेलुया, खायला प्यायला देईन. पण आता तुम्ही विचार करा, या प्रार्थना केंद्रामध्ये लोक आहेत, येतात जातात सगळे. आता ह्या सगळ्यांना मी कुठून ना कुठून पुरा करतो की नाही? जेवणापासून खाण्यापासून काहीतरी लागलं खर्च असते ते पण. हालेलुया. आता तो परमेश्वर मला मदत करते, मी तुम्हाला मदत करतो. मग येशूने याच गोष्टी त्यांना, मग जेव्हा पेत्र जे होते, हालेलुया, या लोकांच्या जीवनासाठी पण त्यांनी तसेच प्रश्न दिलेले आहेत. हालेलुया. आता जर तुम्ही प्रश्नामध्ये असतील तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर भेटेल, कारण तुम्ही त्या प्रश्नाकडे लक्ष नाहीये तर त्या 100% शैतानाकडे लक्ष नाही. आता आपल्याकडे मोबाईल आहे, बरोबर, बायबल नाही, बरोबर. आता तुम्ही मोबाईल आहे, कोणाचा मिस कॉल आला, व्हायब्रेटर मध्ये करून ठेवणार. तुमचं व्हायब्रेटर देवानी करून ठेवलेलं आहे. हालेलुया. कोणाचा आला मिस कॉल आला, मी प्रार्थनेत बसले, मी याच्यात आहे, मी त्याच्यात आहे. हालेलुया. तुम्ही स्वतः आपल्या भविष्यामध्ये देवाच्या क्रोधाने आपल्या अंगावर संकट ओढतात. आणि ते कसं असतं माहितीये का? हे जेवढे लोक विश्वासी असतात ना, ते विश्वास ज्यांचा बसलेला आहे प्रभूमध्ये, ताकदवान शक्तीने ज्ञानाने, तो मजबूतीचा विश्वास त्यांना पावर मिळतो त्याच्यात. आणि जे अविश्वासी बसलेले आहेत ते यांच्यातली जी दुष्टाई निघते ती त्या माणसामध्ये प्रवास करते. हालेलुया. जुदास येशूचा घात करण्यासाठी शास्त्री आणि पुरुष लोक होते, त्याच्यावर लक्ष देत होते. काय इशारे काय आहे, बरेचसे लोक या गोष्टी इतक्या प्रार्थनेमध्ये आणि येणाऱ्या लोकांमध्ये हे गुण आहेत. तो तुमच्या आतमध्ये दुष्टाईचं घर बसले. समजलं? हे तुम्हाला समजत नाही, पण जेव्हा तुमच्यावर प्रसंग येतो, संकट येतात, दुःख येतात, आपत्ती येतात, तेव्हा तो समजून देतो आणि मग आपला पूर्ण नाश करतो. नंतर आपलं भविष्य समजतो. मी माझे अनुभव सांगतो की बरेचसे लोक माझ्या बरोबर येता जाता होती आणि ह्या लोकांची आजची कंडिशन बघतो तर फार कठीण झाली. तर बघा, माझं एकच शिक्षण आहे, मी बाजूला होतो, माझी कंडिशन काय बिघडली, त्यामुळे मी येशूचा हात, मला पण तेच सांगितलं, जसं योहान मध्ये 6 ते 60 पासून शिष्य होते तसे मी पण केलं. तेव्हा पेत्रासारखा मी परत आलो, तुम्हाला सोडून कोणाकडे जाऊ, सगळ्या पापाकडे जाऊन नाशाचं जीवनच होतं. हा प्रश्न माझ्या जीवनी आला तिकडे आणि मी परत रिटर्न फिरलो, तेव्हा आज तुमच्या समोर उभा आहे. मी कधी भविष्यामध्ये नशा केलेली नव्हती, नशाचा विरोध होता, मी छोटा होता, मी एकदा केळी खाल्लेले, माझ्या पोटात एवढं दुखत होतं की विचार करू शकत नाही. रडायचा, बोमा मारायचा, आई नव्हते बाबा नव्हते, कोणी आईला बोलव बाबाला बोलव, बोमा मार. छोटा असता त्या बाबाने एक बरांडी म्हणून सांगतात, ते काय माहिती शब्द आहे, त्यांनी 1 चमचा मला पाजवण्याचं भिजन थोडं करून उडून दिलं. बोटाचं सहन केलं मी, पण तोंडामध्ये नशा सहन नाही केली. पण जेव्हा
लुसिफरचा सारखा एक मित्र पकडला हार्दियान आणि तिथेच नशाचा मार्ग पकडला. लक्षात ठेवा, जर येशू ख्रिस्त तुमचा मित्र आहे, Yohन 15:13 लक्षात ठेवा, जर यो व्यक्ती तुमच्या जोडीला आहे तर तुम्हाला शैतान फसवणार नाही. पण याचा हात सोडल्यावर हात मोडायला सुरुवात होतात. कधी पण हा प्रश्न कधी करू नका आणि कधी त्या विरुद्ध पण जाऊ नका. कारण ज्यांच्या जीवनात दुःख आल्या येतात आणि आज काय चालेल आणि पुढे काय होणार आहे ते तुम्हाला त्यात समजलं नाही. ज्यांच्या जीवनात झाल्यात ना त्यांना भेटा आणि सोडल्यावर काय परिणाम होते ते पण. लोकांना मी एकच सल्ला देतो, म्हणून मी आजपर्यंत कोणाकडून पाणी, चहा, नाश्ता, जेवण की माझ्यामुळे तुम्ही बाहेर नाही गेले पाहिजे. मार्क 9:42. एखाद्याचा विश्वास एखाद्या गोष्टीद्वारे, एखाद्या काही खाण्यापिण्या, काही चीजद्वारे जर तुम्ही विश्वास त्यांचा तोडतात आणि त्यांच्याकडे आहे की नाही मजबुरीने त्याला प्रार्थनेतून तुम्ही बाहेर करतात, त्यांच्याकडे पैसे मागतात, तर फार कठीण नाही. तो एक आत्मा गेला. तसं जीवनामध्ये माझ्या समोर कितीतरी असे नवस करणारे पण लोक होते. मी त्यांना सांगतो तुमची आर्थिक परिस्थिती नसेल तर राहू दे. जेव्हा ऐकत होते तेव्हा देवाचा नवस तेव्हा फेडला तरी चालेल. तर माझा ना तुझा व्यवहार नाहीये, पण जेवढा प्रयत्न करून करता येईल ते कर, कारण ते तुला खूप मोठ्या संकटातून तुला सोडवणार, तुझ्या पापांची क्षमा करण्यासाठी पण तुला शक्ती देईल. आणि तुझी जे बंधन आहे ते पण तोडण्याचं काम. येशूचं शिक्षण असंच आहे, म्हणून आपण त्या शिक्षणावर लक्ष देतो, वचनाकडे लक्ष देतो, त्याच्या नियमाकडे लक्ष देतो. तेव्हा पवित्र आत्मा अनेक परिस्थितीमध्ये कार्य करायला सुरुवात करतो. येशूने त्यास म्हटले, मी तुम्हाला खरंच सांगतो. येशू खोटं नव्हतं बोलत, तर त्यांना खरं होतं ते सांगत होता. मी तुम्हाला खरं ते सांगतो. मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजस्थानावर बसेल तेव्हा माझ्या मागे आलेले तुम्हीही 12 राजस्थानावर बसून इस्रायलाच्या 12 वंशाचा न्यायपणा करा. आज विचार करा, त्याने काय सांगितले? 12 वंशाचा इस्रायलचा काय सांगते? तुम्ही न्याय निवाडा करणार. आता तुम्ही विचार करा, जेव्हा तुम्ही प्रभूला स्वीकारतात आणि प्रभूच्या मागे असतात, प्रभूची सेवा करतात, प्रभूचं काम करतात, तेव्हा जे लोक तुम्हाला दिले त्या सगळ्यांचा न्याय निवाडा तुम्ही शेवटला करा. हे प्रभू तुम्हाला गीत देईल. वचन 29. आणखी ज्या कोणी घरे भाऊ बहिणी बाप आई मुलं किंवा आपली शेती बघा त्याच्या नावाकरता सोडलेली आहे, त्याला अनेक पटीने मिळून सार्वकालिक जीवन हे तर हे मिळेल आणि सार्वकालिक जीवन सुद्धा मिळेल. ज्याने येशूसाठी सगळं सोडलेलं आहे त्याला देव सगळं देणार आहे. पण त्याने सांगितलं काय? ये मी तुम्हाला सगळं देईन. आज आपल्या प्रत्येकाला एक शिकायचं आहे. मी नेहमी लोकांना शिकवतोय बघा, आपली सगळ्यांची कर्म आपल्या सगळ्यांनाच भोगायला. तुम्ही केलं तुम्हाला भोग, मी केलं तर मला भोग. मला माहिती आहे देवाच्या हातातून कोणताच मनुष्य सुटत नाही. लक्ष नेहमी ठेवा की देवाविना आपलं जीवन खाली आहे आणि जर देवच नाहीये तर काहीच नाही. कारण मला त्याची जाणीव झाली, मला कळायला लागलं, तेव्हा मी निर्णय घेतले देवाच्या राज्यात. आता आपल्याला पण देवाने शेतीवाडी दिले का नाही? आलं का नाही? ते खोटे शब्द आहेत का बायबलचे? सेवासाठी, ते आपल्यासाठी नाहीये. आज आपण गरीब गरजवंतासाठी ते सेवा करतो, ते देवाने केले का? बायबल सत्य आहे म्हणजे 24:16. हालेलुया. आज आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने दिलेलं
मार्ग जो आहे तो आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आज आपलं जीवन प्रत्येकाला अनुभवी दिलं पाहिजे. परंतु जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल. जे पहिले होते ते शेवटले आणि जे शेवटले ते कितीतरी कार्यकर्त्यामध्ये पण प्रश्न झाला. हालेलुया. जे पहिले काम करत होते गायब, बरोबर, हालेलुया. आणि शेवटले ते आता लोकांचं मन कसं झालेलं आहे, आता जे शेवटले आहेत, हालेलुया, ते पुढे गेले आणि जे पहिले आहेत ते त्या शेवटल्या लोकांना विचारतात काही करायचं असलं तर. हा प्रश्न येत चाललाय. हालेलुया. आपल्या सगळ्यांना हा अनुभव घ्यायचा आहे. माझे गौरव मी इतरांना देणार नाही. काय सांगते? माझे गौरव मी इतरांना देणार. देवाची गौरव कधीच कोणाला द्यायचे. जर देवाने आपल्याला बनवले, घडवले, तयार केलेलं आहे आणि देवाने आपली निवड केलेली आहे, तर आपण देवाच्या शिक्षेप्रमाणे आपल्या हातून कार्य करतो. मी कधी कधी हाच विचार करतो, अरे मी पापी, त्या परमेश्वराने माझ्यावर कसं प्रेम केलं मला माहिती नाही. हालेलुया. आपल्या पाप्यावर तो प्रेम लक्षात ठेवा. तुम्ही दोष काढत म्हणतो. आज आराधनेमय जीवन जगणारे अनेक लोक आहेत, ते आले का काय बघतात माहिती, याची निंदा त्याची निंदा, त्याने असं केलं ते. तुमच्यामध्ये समंजसपणाचा आत्मा नाही, परंतु तुमच्या पाठीमागे शैतान कार्य करेल आणि तुम्ही त्यांना समजून घेणार. हालेलुया. तुम्ही बघा, मी नेहमी इकडे पण बोलतो की प्रार्थनेत आलेल्या किंवा मंदिरात आलेल्या किंवा तुम्ही गप्पा गोष्टी करायच्या नाही. कधी कधी तुम्हाला एवढं भारी पडू शकते की विचार करू शकत नाही. कारण जे मंदिर पवित्र आहे ना, तिकडे देवाचे शब्द बोलायचं, बाकी काही बोलायचं नाही. कारण मी स्वतः या मंदिरात घाबरलो. चपला जरी इकडे फिरत असेल ना तर तिथेच ठेवील, परंतु चपला घेऊन येत नाही. ज्या माझ्या घरातल्या चपला वेगळ्या, घराच्या बाहेरच्या चपला असतात, कारण ते कोणाचं पायाचं लागलं तर मला रिटर्न मिळते. हालेलुया. सगळ्यांना सगळी गिफ्ट नाही ना, प्रत्येक गोष्टीमध्ये गिफ्ट असते. एखादा मी चप्पल पुढे काढून असं थांबलंच ना, जर पायाला म्हणजे मुश्किल होते, मग पुन्हा प्रार्थना करत बसायचं. दान अशी आहेत का? हालेलुया. ज्या वेळेला प्रभू पासून जेव्हा आम्हाला ज्या गोष्टी मिळतात, मला असं वाटते की मी आता नवीन परत जन्म झाला. योहान 3:3 जो मला पहिलं जे दान मिळालेलं होतं तेच जर मी पुढे 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 नेलं असतं तर मला असं वाटते की ती कबरेत मेलेली लोक पण उठली असते. कारण एवढा माझा विश्वास आणि स्ट्रॉंग होता आहे, नाही असं नाही. कारण आता बरेच लोक आहेत त्याची विश्वासही कमजोर झाली, त्यामुळे आम्हाला यांना मार्गदर्शन करणं किंवा यांना शिकवणं फार कठीण आहे. कारण ऐकायला बघत नसेल तर त्यांना शिकवण्याची गरज नाही. जे ऐकणारे आहेत आणि जे विश्वासी असतात त्यांना घडवणं आणि त्यांना शिकवणं हे जास्त गरजेचं असतं. कारण लोक 18:8 शेवटला लक्षात ठेवा, आपल्या सगळ्यांना पृथ्वीमध्ये विश्वासाची गरज आहे आणि जर विश्वास गेला तर आपलं जीवन सगळं गेलं. म्हणून कधी प्रभू येशूला सोडू नका. हालेलुया. कारण बघा, पेत्र सोडून गेलेला होता, तर योहान मध्ये 6:68 वचनापासून सुरुवात करा. योहान 6:68 सिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले. सिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभूजी आम्ही कोणाकडे जाणार? काय सांगितलं? इकडे कोण नाही ना मिळत प्रार्थनेमध्ये जीवन जगणारे आहे, ते कुठे ना ते सगळे खाणे पिणारे रोज मजाचे. सार्वकालिक जीवनाची वचने आपणा जवळ आहे. काय? येशू जवळच होतं, बाकी कोणाजवळ नव्हतं, म्हणून त्यांचं जीवन कुठेच चांगल्या दृष्टीत नव्हतं. हालेलुया. आले येशूकडे परत आणि पेत्र बोलणारा होता आणि बोललं आणि पेत्राने
त्याला सांगितलं तेव्हा येशू त्याला प्रश्न दिला. वचन 69 आणि आम्ही विश्वास ठेवलेला आहे व ओळखले आहे की देवाचा पवित्र तो पुरुष आपण आहात. काय सांगितलं? देवाचा पवित्र तो पुरुष. काय म्हटलं त्याला? येशूला पुरुष म्हटलं. पुरुष कशाला म्हणतात? मोठा व्यक्ती झाला त्याला. हालेलुया. हालेलुया. किंवा एखाद्याचं लग्न झाले त्याला सांगतात पुरुष, बरोबर? हालेलुया. तर अशी काही मुद्दे आहेत, असे काही शिक्षण आहे ते आपल्या सगळ्यांना लक्षात द्यायचं आहे. 3:14 दिले मुलांना मागितला परमेश्वर तो खरा नवरा आहे. हालेलुया. तर आपल्या सगळ्यांना येशूची ऐतिहासिक गोष्टी जर माहीत पडत असेल तर तो येशूला सोडून कधी जाणार नाही. पेत्राने हेच केलं आणि पेत्राचं गिफ्ट मला हेच मिळालं. जेव्हा मी प्रार्थनेला गेला तेव्हा मला हेच वचन दिलं. मग ते 4:19. आता मला कळते की ह्या प्रार्थनेची होत्या जेव्हा मध्ये 16:18 पासून वचन दिलं, या खडकावर मी आपली मंडळी रचेन, तिथे लोकांचं काही चालणार. आणि ही मंडळीचा अनुभव परमेश्वरी ह्या दृष्टीने आपल्याला दिलेला आहे, तेच आज महत्वाचं आहे ना. आज ही चर्च आपल्या हातून झालेली आहे. म्हणून सगळ्यामध्ये खरं मंदिर आहे ते एखाद्या माणसाचं जीवन परिवर्तन करतो ना, या मंदिराची शोभा सगळ्यांना महत्वाची दिसेल. हालेलुया. म्हणून आता आपण एक छोटेसे प्रार्थना करूया. परमेश्वराने आपली निवड का केली आहे, तर आपण प्रभूच्या वचनात, शिक्षणात किंवा त्याच्या मार्गात किंवा त्याच्या सहवासात कशा प्रकारे वाढावं, कसं राहावं आणि प्रभूने शिकवलेली परमेश्वराने जी मार्ग त्या लोकांपर्यंत कशी पोहोचवावं त्याप्रमाणे प्रभूच्या मार्गात सर्व लोकांपर्यंत ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो.